हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण फ्रेश हिरवा वाटाणा आणि लाल टोमॅटोची खूप झटपट तयार होणारी टेस्टी भाजी तयार करणार आहोत. यासाठी इथे मी अर्धी वाटी हिरवा वाटाणा पाण्यात उकळण्यासाठी ठेवलेला आहे. हा वाटाणा आपल्याला मऊ शिजवून घ्यायचा नाही आहे, फक्त पाण्यात 2 मिनिटे उकळून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये जे पाणी आहे ते पण बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता कढई परत गॅसवर ठेवलेली आहे. यामध्ये तेल टाकायचं. तेल थोडं गरम होऊ देऊ आपण. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. आता यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. अर्धा चमचा मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की यामध्ये फ्रेश कढीपत्त्याची पानं धुवून घालायची. ही भाजी खूप टेस्टी लागते आणि खूप झटपट तयार होते. आता या थंडीच्या दिवसात हिरवा वाटाणा खूप मिळतो. आपण भिजवलेल्या वाटाण्याची नेहमी आमटी करतो, पण याप्रमाणे जर का लाल टोमॅटो आणि वाटाण्याची भाजी केली तर ही भाजी खूप टेस्टी लागते आणि भाकरी आणि पोळीबरोबर पण आपण ही भाजी खाऊ शकतो किंवा भाताबरोबर पण ही भाजी खूप मस्त लागते. आता यामध्ये 1 चमचा ठेचलेला लसूण आणि अद्रक घातलेला आहे. यामध्ये 1 चमचा कोथिंबीर धुवून आणि बारीक चिरून घालायची. कोथिंबीर फोडणीत घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. आता 1 कांदा बारीक चिरून यात घातलेला आहे. कांदा आपण गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊ. कांदा आता चांगला परतून घेतलेला आहे. आपण यामध्ये थोडीशी हळद घालू. हळद जर का आधी तेलात घातली तर हळद जळते, त्यामुळे मग भाजीला छान टेस्ट येत नाही. म्हणून कांदा आधी परतून घ्यायचा आणि मग हळद घालायची. यामुळे भाजीला टेस्ट पण छान येते आणि हळद जळत पण नाही. आता यामध्ये आपल्याला 2 लाल टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत. टोमॅटो आधी धुवून घ्यायचे आणि मग बारीक चिरून घ्यायचे. या ठिकाणी मी 2 लाल टोमॅटोची भाजी करत आहे. तुम्हाला जर का जास्ती लाल टोमॅटो घ्यायचे असतील तर तुम्ही कांदा, वाटाणा आणि टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता. आता यामध्ये आपण जे वाटाणे उकळून ठेवले होते ते घालू. 1 छोटा चमचा तिखट घातलेला आहे. 2 छोटे चमचे यामध्ये काळा मसाला घालायचा. तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये हिरव्या मिरच्या पण घालू शकता तुम्ही, पण हिरव्या मिरच्या घालायच्या असतील तर फोडणीत घालायच्या. मीठ चवीप्रमाणे घातलेलं आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे गुळाचं पाणी घालायचं. गुळ आधी भिजवून ठेवला होता आणि मग हे पाणी यामध्ये घातलेलं आहे. गुळाच्या ऐवजी साखर पण तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला किती गोड भाजी पाहिजे त्याप्रमाणे यात गूळ घालू शकता तुम्ही, किंवा गोड आवडत नसेल तर गूळ नाही घातला तरीही चालतं. 1 छोटा चमचा यामध्ये भाजलेल्या धणे जिऱ्याची पावडर घातलेली आहे. आता ही भाजी आपण छान मिक्स करून घेऊ. यावर झाकण ठेवून आता ही भाजी आपण 2 मिनिटे शिजू देऊ. 2 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे. भाजी आता छान शिजलेली आहे आणि ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर का अजून पातळ भाजी पाहिजे असेल तर यात तुम्ही अजून पाणी पण घालू शकता. आता या भाजीत थोडी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घातलेली आहे. ही भाजी आता आपण परत एकदा चांगली मिक्स करून घेऊ. भाजी आता आपण सर्व करून घेऊ. खूप टेस्टी आपली भाजी तयार झालेली आहे. फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही लाल टोमॅटोची भाजी कशी तयार करता ते पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.